तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतल्या जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनानं इतिहास रचलाय. या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामाही घ्यावा लागला होता. मात्र आता या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांवर टीका केली जाते. नुकतंच महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी सापडलेल्या दगडांच्या फुटप्रिंट या आधार कार्डशी लिंक होणार असल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील आणि त्यावर काय काय प्रतिक्रिया उमटल्या आहेत पाहूया या रिपोर्टच्या माध्यमातून. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनानंतर राजीनामा झाला होता शिक्षण मंत्र्यांचा. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले पहा. त्याच्या आधीचा आदल्याविषयी एक आणखी व्हिडिओ आलाय, मी तुम्हाला फॉरवर्ड करेन. राहुल कुलकर्णीचा तर खूप चाललाय. तर त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा त्याने असं म्हटलेलं की तिथे पडलेला एवढूसा दगड पण आम्ही कलेक्ट केला आणि त्याच्यावर साधे जरी बोटाचे फुटप्रिंट्स असतील तर ते आता आधारशी लिंक. तर त्याच्या आधारे बहुतेक राहुल कुलकर्णींचा कालचा व्हिडिओ आहे की ज्यात त्याने गुन्ह्याचे जेवढे प्रकार जगात असू शकतील त्यातल्या संख्यासहित दिल्या की त्यातले कोण जबरी गुन्ह्यांमधले किती जण त्यात होते. दरम्यान या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. आमदार रोहित पवारांनी काय टीका केली आहे ऐका. आता चंद्रकांत दादांचं वक्तव्य म्हणजे फार महान आणि फार अभ्यासू वक्तव्य असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यांनी असं सांगितलं की दिल्लीमध्ये जे काही दगडफेक झाली त्या रस्त्यावर पडलेला प्रत्येक दगडाचा फिंगरप्रिंट म्हणजे आपल्या हाताचा ठसा त्याचा अभ्यास पोलीस तिथं करत आहे. काय महान वक्तव्य केलेलं आहे. म्हणजे आता असं वाटतं की फॉरेन्सिक विभाग जो आपला आहे महाराष्ट्राचा त्याला एक मार्गदर्शनची सिरीज ही चंद्रकांत दादांनी करावी, एक गेस्ट लेक्चर घ्यावं. त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री साहेबांना आणि आपले जे होम मिनिस्टर आहेत त्यांना तसं होम डिपार्टमेंट बघण्याची वेळ मिळत नाही. तर चंद्रकांत दादांनाच जर फॉरेन्सिक विभागाला तिथं प्रमुखपद तिथं दिलं गेलं तर मला असं वाटतं त्यातून काय ना काहीतरी चांगलं निघेल. त्याच्याचबरोबर फक्त या देशामध्ये ही टेक्नॉलॉजी न ठेवता चंद्रकांत दादांनी कुठंतरी अमेरिकेमध्ये सुद्धा जाऊन आमच्या ट्रम्प भाऊ जे आहेत, ट्रम्प तिथले जे अध्यक्ष आहेत अमेरिकेचे, त्यांना सुद्धा तिथं मार्गदर्शन करावं. आपण फक्त अमेरिकेचं ऐकत चाललेलो आहोत. आता जर चंद्रकांत दादा अमेरिकेत गेलं तर अमेरिका आपलं या फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीबद्दल तिथं ऐकतील असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्याचबरोबर मनोरंजन डिपार्टमेंट एक वेगळं काढण्यात यावं. कारण काय झालं आहे, सरकार अतिशय लोक सरकारबद्दल वैतागलेले आहेत. त्यामुळे चंद्रकांत दादांना एक वेगळं डिपार्टमेंट काढलं गेलं लोकांना मनोरंजन करायचं आणि त्यांना जर मंत्रिपद दिलं तर कुठंतरी लोकांचं मनोरंजन त्यांच्या स्टेटमेंटमधून तिथं होऊ शकतं. आणि त्यांचं जे फॉरेन्सिक लॉजिक आहे ना ते कशाला तुम्ही दिल्लीला जाऊन लावता. महाराष्ट्रामध्ये पेपर फुटत आहेत. नीटचा पेपर फुटला, MPSCचा पेपर फुटला, त्यानंतर अजून इतर सगळे CETचा पेपर फुटला असं म्हणतात. तर ह्या पेपर फुटायच्या बाबतीतसुद्धा त्यांचं जे काही फिंगरप्रिंटचं लॉजिक आहे फॉरेन्सिकचं ते लावून त्या चोरांना त्या ठिकाणी पकडा. आणि नंतर चंद्रकांत दादांना कळेल आणि सगळे चोर भाजपमध्ये नाही तर भाजपबरोबर त्या ठिकाणी जुडलेले आहेत. त्यामुळे उगाच असे काहीतरी स्टेटमेंट करून लोकांचाही वेळ घालू नये आणि आपण किती हुशार आहोत हे लोकांना दाखवू नये असं मला त्या ठिकाणी वाटतं. तसंच शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी तर चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक शब्दात हल्लाबोल केलाय. आता धंगेकर नेमकं काय म्हणाले ऐका. अतिशय बुद्धिमान वैज्ञानिकांनाही प्रश्न पडावा अशी तल्लख बुद्धी चंद्रकांत दादांना लाभली आहे. पुणेकरांचं भाग्य आहे की असे आमदार त्यांना मिळालेत आणि राज्याचं आणखी मोठं भाग्य म्हणजे अशी व्यक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आहे. चंद्रकांत दादांनी दगडावरचे फिंगरप्रिंट आधार कार्डला लिंक करून दाखवावेच, नाहीतर त्यांच्या राजीनाम्याचाही विचार व्हायला हवा. कारण आपल्या मुलांचं भवितव्य हे कोणत्याही राजकारणापेक्षा महत्त्वाचं आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलाय. एकीकडे नीट पेपर फुटी प्रकरणामुळे देशभरातले विद्यार्थी खरं तर संतप्त आहे. तपास, आंदोलन आणि आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. यावर आता दिल्ली पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.